नमस्कार, मी प्रमिला जांभरे. तर आज मी बनवते कारळ्याची चटणी. तर इथं कारळं घेतलेलं आहे आणि निवडून ही घेतलेलं आहेत स्वच्छ. तर आता मी ह्याला भाजण्यासाठी कढईमध्ये टाकून घेते. तर ही मध्यम गॅसवर भाजायचं आहे आपल्याला. तर असं कारळं फुटलं पाहिजे, ह्याचा आवाज आला पाहिजे. सगळीकडनं छान असं भाजूच आहे. नाही आलं तर एकच साईड भाजल, म्हणून आपल्याला त्याला हलवून घ्यायचं आहे सारखं. इथं कारळं भाजून मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. इथं थोडासा लसूण आणि थोडस तेल ओतलंय, का तर कच्च्या लसणापेक्षा थोडस भाजला तेलात तळला तर छान लागते चटणी, अजून जरा चव वाढते. त्यासाठी मी लसूण थोड्याशा तेलामध्ये तळून घेतलेलं आहे. तर हे आपल्याला कारळं बारीक करून घ्यायचं, त्यासाठी मी इथं छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्या भांड्यामध्ये सगळं भाजून घेतलेलं कारळं टाकून घेतलं. त्याच्यावर ही भाजून घेतलेला लसूण पण टाकून घेते. ह्यात सगळा लसूण टाकून घेतलाय. 2 चमचे मी लाल चटणी टाकलेली. तुम्हाला किती तिखट खाता त्याच्या अंदाजानुसार चटणी टाका. थोडं टाकते चवीनुसार मीठ. आता हे छान असं ह्याला मी बारीक करून घेते. तर बघा, असं मी बारीक करून घेतलेली चटणी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते. आज कारळ्याची चटणी मी अशा प्रकारे करून घेतलेली आहे. तुम्हीही करून बघा. माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर रोजचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.